नमस्कार. विष्णू सहस्त्रनामाच्या आता अंतिम टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. आजचा आणि एक उद्याचा असे दोनच भाग उरलेले आहेत. या दोन भागामध्ये आपल्याला 923 पासून 1000 पर्यंतची नावं संपवायची आहेत, घेतली पाहिजेत. त्यामुळं थोडीशी नावं जास्त होतील या सगळ्या टप्प्यामध्ये. त्यामुळं आजची एकूण 4 श्लोक मी तुम्हाला सुरुवातीला ऐकवतो. उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः चतुरश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः आधारनिलयो धाता पुष्पहासः प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः. यातल्या पहिल्या श्लोकातली नावं बघूया आणि मग त्यावर जरासं मोकळं भाष्य करूया. म्हणजे एक एक नाव आणि त्या नावाचा अर्थ असं करण्यापेक्षा मोकळं भाष्य करूया. 1 उत्तारण, 2 दुष्कृतिहा, पुण्य, दुःस्वप्ननाशन, विरहा, रक्षण, संत, जीवन, पर्यवस्थित. या सगळ्या नावांकडे बघितल्यावर एक छान पद्धत आपल्या लक्षात येते बघा. म्हणजे त्यात संत असं म्हटलंय हा त्याला. संत जीवन आणि पर्यवस्थित, विश्वात व्यापून राहणारा आणि सर्व प्राणीमात्रांना जिवंत ठेवणारा, ही 2 नावं वगळली तर संत पर्यंत, म्हणजे एकूण 9 नावातली 2 नावं शेवटची वगळली तर संत पर्यंत तुम्हाला एक छान पद्धत दिसते. एक छान गणित आहे त्या नावांच्या मध्ये. संत म्हणजे संत स्वरूप. आता तो संत स्वरूप आहे. काही काही गोष्टी ना कधी कधी उलट्या समजून घ्यायच्या. तुम्हाला मागच्या वेळेला म्हटलं ना मी, तो संत स्वरूप आहे. संत रक्षण करतात आणि जोडतात म्हणून तो रक्षण पण आहे. तो विरह आहे. सांसारिक गती नष्ट करून तो मुक्ती देणार आहे. संतच मुक्ती देतात. तो विरहा होतो. तो पुण्य प्रदान करणारा आहे. तो वाईट स्वप्नांचं नाशन करणार आहे. संतांच्या संगतीत गेलं की शांतता मिळते. तो सुभाषित तर आपल्याला चांगलं माहिती आहे. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंदचंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. त्यामुळं तो दुःस्वप्नांचं नाशन करणारा आहे, पुण्य प्रदान करणारा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पापांचा नाश करणारा आहे. आणि पहिलं नाव जे उत्तारण आपण बघितलं होतं, तो संसार सागराच्या पार नेणारा आहे. तो संत होतो, शीतलता प्रदान करतो. तो सांसारिक गतींना नष्ट करतो. तो पुण्य प्रदान करतो. दुष्ट स्वप्नांचा नाश करतो. पापाचा नाश करतो आणि संसार सागराच्या पार घेऊन जातो. त्यामुळे तो संसार सागराच्या पार न्यायला संत रूपाने येतो. आणि असा संसार सागर पार करणारा देव हा जीवन ठरतो. जीवन प्राण जिवंत ठेवणारा प्राण ठरतो आणि तो विश्वाला व्यापून टाकणारा असतो. त्यामुळं संत संग आवश्यकच आहे. कारण संत संग हा त्या भगवान विष्णूचाच एक भाग आहे. पुढचा श्लोक ऐकूया. अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः चतुरश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः. अनंतरूप, अनंतश्री, जितमन्यु, भयापह, चतुरस्त्र, गभीरात्मा, विदिश, व्यादिश, दिश, ही त्याची नाव आहेत. अनंतरूप सोपं आहे. असंख्य रूप असलेला, मोजता येणार नाहीत इतकी रूपे असलेला. उगाच 33 कोटी म्हणत नाही. 33 कोटी तर त्या कोटी म्हणजे प्रकार तर आहेतच, पण तो ज्याची रूपच मोजता येणार नाही अशा अनंत रूपांच्या मध्ये असतो. विराट रूप असतं ना त्याचं. तो अपरिमित शक्ती असलेला आहे. अनंतश्री आहे. त्याच्याकडे अपरिमित शक्ती आहे. त्या शक्तीचंही मोजमाप करता येत नाही. तो जितमन्यू आहे. क्रोधाला जिंकलेला आहे. अपरिमित शक्ती असलेल्या माणसांनी क्रोधाला जिंकलं पाहिजे. ज्याला क्रोधाला जिंकता येत नाही तो शक्ती ग्रहण करण्याच्या लायकीचा नाही हे ठरवावं. तो भयापह आहे. भयापह म्हणजे भक्तांच्या संसारातील भयाचं हरण करणारा आहे.
भक्ताला भीती वाटू देत नाही. एकदा का देव सोबत आला की मग आपल्याकडे एक वाक्य ना, सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. एकदा तो आपल्या सोबत आला ना, मग इतरांचा विचार करण्याची गरज नाही. प्रल्हाद तर कोणत्याच गोष्टीला घाबरला नव्हता. तो भयापह आहे, तो चतुरस्त्र आहे, सगळीकडे लक्ष ठेवतो. त्यामुळं कर्माप्रमाणे माणसाला फळ देत राहतो. तो कर्माप्रमाणे फळ देणारा आहे. तो गंभीर अशा स्वरूपाचा आत्मा आहे. तो नुसता कर्माप्रमाणे देत नाही, योग्यतेप्रमाणे सुद्धा फळ देतो. योग्यतेप्रमाणे सुद्धा, जितकी ज्याची योग्यता तितकं त्याला फळ. तो व्याधीश आहे. ब्रह्मादिकांना, इंद्रादिकांना आज्ञा देणारा, देवतांना आज्ञा देणारा तो आहे. तो वेदरूप कर्मफळ प्रदान करणार आहे. तिसरा श्लोक ऐकूया. अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः जननो जन जन्मादिर्भीमो भीम पराक्रमः. यातली नाव आहेत अनादि, भूर्भव, लक्ष्मी, सुवीर, रुचिरांगद, जनन, जन्म जन्मादि, भीम, भीम पराक्रम. अनादि आहे, ज्याचा आदि नाही. आपल्याकडे एक ओळख, आदि नाही अंत नाही, आद्यशक्ती खरोखरी. त्याचा कुठे प्रारंभ आहे ते कळत नाही, ज्याचा अंतही कळत नाही, असा तो अनादि आहे. सर्वांच्या आधीचा आहे, सर्वांच्या आधीचा आहे. तो भूर्भव आहे, तो पृथ्वीचा आधार आहे. ही पृथ्वी त्याच्याच आधारावर टिकून आहे. तो ऐश्वर्य संपन्न आहे, लक्ष्मी आहे. तो शुभगती असलेला सुवीर आहे, शुभगती असलेला सुवीर आहे. तो रुचिरांगद आहे, तो जगाचं कल्याण करणारा आहे म्हणून रुचिरांगद आहे. तो जनन आहे, तो जन्म जन्मादी आहे, तोच जगाला जन्म देतो आणि जन्म जन्माच्या आधीचा तोच आहे. तो भयप्रद वाटावा असा भीम आहे आणि तो भयप्रद वाटावा असा पराक्रम करणारा भीम पराक्रम सुद्धा आहे. आता ऐकूया चौथा श्लोक. आधारनिलयो धाता पुष्पहासः प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः. यातली नावं आहेत आधार निलय, अधाता, पुष्पहास, प्रजागर, ऊर्ध्वग, सत्पथाचर, प्राणद, प्रणव, पण. तो आधार निलय म्हणजे काय? तो पंचमहाभूतांच्या आधाराचा आधार आहे. ज्या बाप को पूछ किया हे जे म्हणतात ना, तो बापाचाही बाप आहे. जिथून आपण जन्म पावतो त्याचा आधार सुद्धा तोच आहे. तो आधार निलय आहे, तो स्वयंभू आहे. तो आधार निलय आहे आणि स्वयंभू आहे. कोणी बनवू शकत नाही, कोणी निर्माण करू शकत नाही, कोणी जन्माला घालत नाही. तो स्वयंभू आहे, स्वतः प्रगट होतो, तोच त्याला स्वतःला घडवतो. तो पुष्पहास आहे, प्रपंच रूपाने तो स्वतःलाच विकसित करत जातो. तो स्वतःलाच विकसित करत जातो, हे लक्षात ठेवा. तो प्रजागर आहे, नेहमी जागरूक राहणार आहे, झोपत नाही. देवानं म्हणजे रस्त्यावर पाठी असते ना, एक डुलकी एक अपघात, डोळे मिटले की अपघात ठरलेला. तो प्रचंड जागरूक आहे. त्यानं थोडा वेळ डोळे मिटले तर काय होईल? संपेल ना, ही पृथ्वीच संपेल. त्यामुळे तो सर्व प्रचंड जागरूक राहणार आहे. तो ऊर्ध्वग आहे, सर्वांच्याही वर राहणार आहे. आपण जिथे वर म्हणतो त्या सगळ्यांच्या वर राहणारा आहे. तो सन्मार्गाचं आचरण करणारा आहे म्हणून सत्पथाचर आहे. तो मृतातही प्राण देणारा आहे म्हणून प्राणद आहे. तो ओंकार स्वरूप आहे म्हणून प्रणव आहे. पण तो सगळं देणार आहे, हे खरं आहे. पण हा शब्दच त्या अर्थाने आलाय. तो व्यवहार दक्ष पण आहे. आधीच्या श्लोकात आपण बघितलं ना, तो कर्मानुसार फळ देतो, तो योग्यतेनुसार फळ देतो, तो सदैव जागरूक असतो, तो प्राणद आहे. पण तो दक्ष आहे, आपल्या व्यवहारात तो दक्ष आहे. त्यामुळं त्याच्या नजरेत जे योग्य वाटेल त्याला तो या सगळ्या मंगल गोष्टी प्रदान करतो. आपलं काय काम आहे ते पण लक्षात ठेवायचं आहे. तो व्यवहार दक्ष आहे हे लक्षात ठेवायचं आहे. खोटेपणा न करता त्याला संपूर्णपणे शरण जायचं आहे आणि आपणही त्याच्या रूपात सम्मिलित व्हायचं आहे. नमस्कार.